सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो। आज बरेच कार्यक्रम आहेत, धावपळ तुमची जोरात आहे, पण त्याचबरोबर त्यांचे कार्यक्रम काय पत्रकार परिषद आहे, पत्रकार परिषदेचे कार्यक्रम पण काय काय यांचे नवरात्रीचे नाही ना सर। त्यामुळे आज पण माननीय भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री माननीय नारायण राणेजी यांची पत्रकार परिषद आपण आयोजित केली आहे। या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत गणेश हाके यांचे प्रवक्ते, ओमप्रकाश चव्हाण हे सगळे उपस्थित आहेत। मी त्यांचंही स्वागत करतो। राणे साहेब बोलायला सुरुवात करतीलच त्यामुळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि त्याच्यानंतर त्यांची मांडणी झाल्यानंतर आपण काही प्रश्न असतील तर विचारूया। माननीय राणे साहेब, आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सन्माननीय केशव उपाध्येजी, मुख्य प्रवक्ता भाजप श्री ओमप्रकाश चौहान, प्रवक्ता भाजप श्री गणेश हाके, प्रवक्ता भाजप, उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार मित्र, आजची पत्रकार परिषद मुख्यतः विषय जो आहे तो काही दिवसापूर्वी माननीय पवार साहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जी टीका केली त्या टीकेसंबंधी आहे। आदरणीय शरद पवार यांनी इस्रायल व हमास लढ्याबाबत केलेली टीका मी दुर्दैवी म्हणेन। दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरुद्ध नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो, ही देशाची भूमिका आदरणीय मोदीजींनी G20 संयुक्त राष्ट्रसंघ सारख्या व्यासपीठावर मांडत आले आहेत। या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली। पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली। देशाच्या आजवर धोरणच माननीय मोदीजींनी वक्तव्य केले। दहशतवाद विरोधी भूमिका घेणं चुकीचे आहे असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्हणावायचे आहे काय? हा माझा त्यांना हा प्रश्न आहे। पवार साहेबांनी आतापर्यंत आपल्या देशात राज्यात बरीच मंत्रिपद भूषवली। मुख्यतः ते संरक्षण मंत्री होते, कृषी मंत्री केंद्रात होते आणि महाराष्ट्राच्या माझ्या माहितीप्रमाणे 4 वेळा मुख्यमंत्री होते। मला त्यांना आठवण करून द्यायचं आहे, 12 मार्च 1993 साली साखळी बॉम्बस्फोट झाले मुंबईमध्ये। त्यामध्ये 257 जणांचा मृत्यू झाला, 1400 लोक जखमी झाले। त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते। त्यांनी त्यावेळेला 13वा बॉम्बस्फोट मस्जिदीमध्ये झाल्याची खोटी माहिती देऊन दहशतवाद्यांना वाचवायचं किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता काय? तुष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर आजवर अनेक संकट आली। आता तरी पवार साहेब तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार आहात का? दहशतवादाचे होरपळलेल्या महाराष्ट्रातील जनतेसमोर आता ते कोणता खुलासा करणार आहेत? मार्च 93 मधील मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेनंतर केंद्र सरकारने जुलै 1993 मध्ये त्यावेळेचे भारत सरकारचे गृह विभागाचे सचिव श्री N वोरा यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली। या समितीने ऑक्टोबर 93 मध्ये अहवाल सादर केला
व समितीच्या अहवालामध्ये दाऊद इब्राहिम आणि मेमन गँगने देशात अनेक ठिकाणी जाळे पसरले असून वरिष्ठ अधिकारी व राजकारण्यांशी मधुर संबंध प्रस्तावित केले आहेत असा निष्कर्ष काढला होता. राजकारणाबरोबर खाजगी विमानातून प्रवास करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकरणाची समिती माहिती घेतलेली होती. आणि हे आपल्याला माहिती आहे, होरा समिती केंद्र सरकार नेमली, त्याचा अहवालही दिला आहे. आणि पवार साहेबांना माहिती आहे त्यात कोणाकोणाची नावं आहेत काँग्रेसमधली, तेव्हाचे काँग्रेसमधले, की ज्यांची नावं आहेत त्यांचा दाऊद इब्राहिम आणि अनेक टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज यांचा संबंध होता. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशातील इतर मागासवर्ग राज्यातील 12 बलुतेदारांच्या कल्याणासाठी विश्वकर्मा योजना आणली. 1 महिन्यात या योजनेला 7 लाख विश्वकर्मींनी नाव नोंदणी केली. याबाबत पवार साहेब काही बोलत नाही, एकदम पॅलेस्टाईनची बाजू घेतली. पण आपल्या पंतप्रधानांनी एवढी चांगली योजना सुरू केली, लाखो कुटुंबाला आधार याच्यामुळे मिळणार होता, त्याबद्दल कौतुक, शाबासकी एक शब्दाने त्याने आजपर्यंत दिली नाही. G20 आयोजनामध्ये देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात गेले. मोदींच्या नेतृत्वाने गोडवे जागतिक महासत्तेच्या प्रमुखांनी गायले. तसेच चंद्रयान 3च्या यशाने जगभर कौतुक झाले. पवार साहेब त्यासंबंधी काही बोलत नाहीत. अशा चांगल्या कामासाठी ते कधीच बोलत नाही. मोदींनी विरोधाच्या काविळीमुळे त्यांना चांगले काही दिसत नाही. त्यांना आपला चष्मा विचाराचा, आचाराचा बदलावा लागेल. मला असं म्हणायचं आहे, 12 मार्च 93चा साखळी बॉम्बस्फोट, त्यामध्ये 13 बॉम्बस्फोट 13 मशिदीमध्ये झाला अशी माहिती देऊन जनतेची दिशाभूल त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केली? ठराविक धर्माच्या लोकांना प्रोटेक्ट करण्यासाठी काय? जे घडलंच नाही, मशिदीमध्ये बॉम्बस्फोट ठेवला गेलाच नव्हता, मग तो उल्लेख त्याच वेळच्या मुख्यमंत्र्यांनी का केला? आणि त्यावेळेला मुख्यमंत्री माननीय पवार साहेब होते. मौलाना झियाउद्दीन बुखारी आमदार याची आपल्या क्रॉफर्ड मार्केट जवळ हत्या झाली. का झाली? कोण होते? कशासाठी केली? हे पवार साहेबच सांगू शकतात. तो कोणाचा माणूस होता? मुस्लिम लीग या पक्षातर्फे तो आमदार होता, पण तो कोणाचं काम करत होता? ही सगळी माहिती जर दिली, कोणाची बाजू घेण्यापेक्षा राष्ट्रहितासाठी आणि राष्ट्रातल्या लोकांच्या संरक्षणासाठी अशा लोकांची माहिती द्यावी, तर मला वाटतं बरं होईल. ओरा कमिटीच्या रिपोर्टमध्ये अनेक काँग्रेस जणांची दाऊदशी संबंध असल्याबद्दलची नावं आहेत. वेळ येईल, मी एकदा तर माझ्या घरी जेव्हा प्रेस झाली, काँग्रेसमध्ये होतो, तेव्हा सगळ्यांची नावं सांगितली. तो रिपोर्ट बाहेर प्रसिद्ध झाला नाही, पण तो सबमिट झाला आणि अनेक जणांची त्यात नाव आहे की दाऊद गँगशी त्यांचे संबंध आहेत. मोदी साहेबांनी एवढंच सांगतो पवार साहेबांना, पवार साहेब तुम्ही अशा वेळेला बोलता ना देशातल्या जनतेच्या हिताचं, ना राष्ट्रहिताचं, कोणाच्याच हिताचं बोलत नाही, तर काम करणाऱ्या देशासाठी वाहून घेतलेल्या लोकांवर टीका सूडबुद्ध्यांनी करता. काही लोकांना वाचवण्यासाठी करता, ते केव्हा तरी सांगा तरी. PM विश्वकर्मा योजना G20, चांद्रयान 3, आदित्य L1 व इतर 55 योजना गेल्या 9 वर्षात मोदींनी जाहीर केल्या आणि अंमलबजावणी सुरू आहे. पवार साहेब, आतापर्यंतच्या कोणत्या पंतप्रधानांनी एवढ्या योजना 9 वर्षात 10 वर्षात आणल्या होत्या, राबवल्या, लोकांना लाभ मिळतोय ते मला सांगा. मग हे असं असताना आपण, मोदी साहेब नेहमीच तुम्हाला गुरु म्हणून मानतात,
तुम्ही मात्र चुकीचा अर्थ लावून इस्रायलची बाजू घेतली नाही. इस्रायलची त्यांनी बाजू नाही घेतली की इस्रायलवर झालेला हल्ला, अतिरेकी हल्ला निषेध केला याचा निषेध केला. कोणा एकची बाजू नाही घेतली. समजून घ्या, तुम्ही बाजू घेताय आणि आतापर्यंत अनेक वेळा मी जे बोललोय ना, सगळ्या प्रकरणात संबंध आहे. मीही या राज्याचा मुख्यमंत्री होतो, माझ्या वेळची पण काही प्रकरण आहेत. या ओरा समितीचे रिपोर्टची मी खोलवर दिल्लीत गेल्यावर माहिती काढली कोण कोण आहे. आणि म्हणून माननीय पवार साहेब, चांगल्याला चांगलं म्हणणं माणुसकीचा धर्म आहे. तुमच्याकडून अभिप्रेत आहे. आमच्या नेत्यावर विनाकारण टीका जर कराल, आम्ही टीका ऐकणाऱ्यामधले नाही. त्यामुळे अशी टीका करू नका. केल्यास जशाच तसं उत्तर दिलं जाईल. या पत्रकारेद्वारे मला हे म्हणायचं आहे. आता याबद्दल आपल्याला काय विचारायचं आहे तर विचारू शकता. हा, प्रश्न संपू दे मग हिंदी. अरे हिंदीमध्ये काय विचारते विचारा ना, सगळं कशाला सांगू एवढं. पवार साहब की जो भूमिका है और देश के खिलाफ, मतलब देश ने इजराइल को समर्थन दिया, प्रधानमंत्री ने कहा और पवार साहब ने कहा फिलिस्तीन का किस तरीके से समर्थन किया हमास का, उसे कैसे देख रहे हो? हा, उसको आप कैसे देख रहे हैं? इतने एकाने बोला. पवार साहब ने पिछले रविवार के दिन भाषण किया एनसीपी ऑफिस के सामने हाँ? और प्रधानमंत्री की भूमिका पर सवाल उठाए और फिलिस्तीन को लेकर मैं सवाल के बारे में कहा कि हमारे पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहब ने इस्राइल पर जो हमला किया है उसका निषेध किया है. इस्राइल को समर्थन नहीं है. ये जो टेररिस्ट अटैक हुआ उसका निषेध किया उन्होंने. आप लोग समझ लो. और पवार साहब को ये तो बहाना चाहिए कुछ ना कुछ बोलने के लिए. आज देश में इतने प्रॉब्लम है. अभी मराठा समाज का चल रहा है. 4 बार मुख्यमंत्री थे शरद पवार. कभी कोशिश की, आज कोशिश कर रहे हैं मराठा समाज के लिए, किसानों के लिए. कौन से क्षेत्र के लिए पवार साहब आज आगे बढ़ रहे हैं? अभी जो मीटिंगें चली है पार्टी बचाने के लिए है, आम जनता के लिए नहीं है. आपने कहा कि पवार साहब को पिछली बातें आपने याद दिलाई जब मुख्यमंत्री थे, उन्होंने गलत अभी भी मैं कहा ना 4 बार थे, मैं लिख के रखा है कौन कौन से डेट में कभी कभी थे. वो क्या क्या हुआ, बॉम्ब ब्लास्ट कभी होगा, किस तरह हुआ, उनके कार्यकाल में क्यों होता है. सोचना चाहिए ना, संशोधन करना चाहिए उसके लिए. फिलिस्तीन को लेकर जिस तरीके से देश भर में अलग अलग हिस्सों में समर्थन दिया जा रहा है, उसके सपोर्ट में रैलियां निकाली जा रही हैं. महाराष्ट्र में भी कई हिस्सों पर कौन किसके वो, फिलिस्तीन के समर्थन में, हाँ, उससे कैसे देख रहे हैं कि क्या उसको बंद करना चाहिए इस तरीके के? मैं किसी को किसी तरह का आंदोलन बंद करने के लिए कहने के लिए नहीं है. हमारी भूमिका जो हमारे पंतप्रधान ने भूमिका पेश की है और जो इस्राइल पे हमला हुआ उसका निषेध किया है और टेररिस्ट लोग के खिलाफ लड़ने के लिए भारत कौन से भी देश को मदद चाहिए तो उधर खड़े हो जाए टेररिस्ट के खिलाफ. कोई देश का नाम नहीं लिया किसी ने. क्या रीट है, साधु है वो, विठल मंदिर में जाके पंढरपुर में बैठो बोलना. अरे क्या हो जो, और इतना अभी देखो मुख्यमंत्री उनके पिताजी थे, मंत्री थे, जब क्यों नहीं गया. सुशांत और सालेजन का हत्या में उनका नाम तो मैं यहां से कितने बार लिया. अभी भी कहता हूं उनका हाथ है. कि कांग्रेस के तत्कालीन जो नेता है वोरा कमेटी में उनका नाम था, वो थोड़ा हिंदी में बताइए. और पवार साहब ने भी नहीं अभी नहीं बताऊंगा. थोड़ा आप लोग को भी हेडलाइन के लिए वक्त देना चाहिए ना.
आज मैं काफी दिया, नेक्स्ट टाइम आगे दूंगा ना, एक एक का नाम दूंगा ना। मराठी में बोला, आप लोग हिंदी में बोला। अरे मराठी में देखो, मैं आपको कहा अभी है कि जिन जिन का नाम होगा वो आपको मिल सकता है, मीडिया वाले को। वो कमेटी क्या किसने सीक्रेट नहीं बनाई थी, गवर्नमेंट की, होम डिपार्टमेंट की थी, भारत सरकार। ते म्हणतात हिंदीत बोला, तुम्ही तर मराठीत बोला। का आदित्य ठाकरे महाराष्ट्रात काय योगदान आहे, कशाला नाव घेऊन आमचा मूड खराब करताय हो? हा? हो, करू दे ना, आम्हाला पण कोड आहे ना, त्यांना येतं आम्हाला पण आहे ना। असलीयत आता कळलं ना, बरेच पुरावे मिळतील आम्हाला पण, त्या कोर्टात आम्ही जाऊ पार्टी बनवू शकतो ना। ते माहित नाही, त्यांना वकिलांनी ऍडवाइस केला नाही। राज्यात मराठा आरक्षणचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणात लावून धरला जातो। मला त्या वादात जायचं नाही, मी एवढंच म्हणेन, मराठा आणि कुणबी फरक आहे, एकच नाहीयेत। सन्माननीय जरांगे म्हणतात ना, एकच आहेत, एकच नाहीयेत। त्यांनी जातीचा अभ्यास करावा, घटनेचा अभ्यास करावा, आणि राज्य सरकार कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही वर्गाला आरक्षण द्यायचं असेल तर घटनेचं कलम म्हणा पहा। हो, म्हणूनच तर बोलतो एवढं मी, घटना बिटना उल्लेख केला, 15(4) वगैरे कारणच ते आहे, भरपूर अभ्यास केलाय। पण आता काही काय हे घेतल्याशिवाय राहणार नाही आता बोलतायत, आता काय? नाही नाही नाही, काही गरज नाही। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही, कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे। त्यांना सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे त्यांनी। अहो सरसकट नको ना, कोण मराठ्यांना पाहिजे, कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट? कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही, मराठा म्हणतोय। कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा, 96 कोळी मराठा। सर, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची निर्यात जी देशातून होती ती बंद केलेली आहे, पण ह्यात अमेरिका आणि युरोपला वगळला गेले, त्यामुळे विरोधक आता भूमिका मांडताना बघा, विरोधकांना काहीतरी पाहिजेच आहे ना। अमेरिका आणि युरोपला हे बघा, आमचे कृषी मंत्री त्याबद्दल लवकरच सगळे निर्णय घेतील त्यावर। आपको लगता है कि शरद पवार की जो भूमिका है वोट बैंक पॉलिटिक्स को लेकर उन्होंने ये बयान दिया है? सॉरी, वोट बैंक पॉलिटिक्स को लेकर उन्होंने ये स्टेटमेंट दिया है पवार? तो वही करते हैं, मगर सब उनका जो जानकारी और टाइम बार होती है तो लोग इतने सीरियस नहीं लेते उनकी बात। सर, राज्यामध्ये ड्रग्स प्रकरण जे आहे ते सध्या तापतंय, राज्याचं एकच ना पाटलाचं ना, हा मग गृह विभाग जे आहे ते फेल्युअर आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे। काय ग्रह गृह विभाग फेल्युअर आहे, गृह विभागाचं फेल्युअर आहे असं विरोधकांनी वारंवार टीका होते। तर विरोधकांना काय दुसरं काय विषयच नाही। विरोधक कोण हो? अंधारे बाई मॅडम, त्याच आहे, कोणाच्या ना कोणाच्या मागे असतात। विधायक, सामाजिक वगैरे काय नसतं काम, हेच काम। गृह विभागाला कुठे टार्गेट केलं जातं? तो जो कोण गुन्हेगार असेल ना त्याच्यामध्ये त्याला अरेस्ट केलं, मला तर अरेस्ट केलंच आहे त्याच्यात, मग त्याला शिक्षा होईल। काय त्याच्यामध्ये कोण प्रोटेक्ट करणार नाही अशा बाबतीत, तो कुठल्याही पक्षात असू दे, कुठे असू दे, आरोपी आरोपी। चला, और 1 मिनिट, एक राहिलं त्याचं नाव, उभे राहू नका नका, कुठे खाली टाक, हे कुठे हे नाही रे, नाव नाही। पुस्तकात एक मोदी साहेबांचं पुस्तक इथं आहे, 30ला प्रकाशन आहे, 30 ऑक्टोबरला। मोदी साहेबांनी मागील 9 वर्षामध्ये जी कामं केली त्या कामाचा सगळ्यामध्ये याच्यामध्ये आढावा आहे। इग्नेटिक कलेक्टिव्ह गुडनेस
हे पुस्तकाचं नाव आहे. तर हे 30ला झाल्यानंतर मी या ठिकाणी आपण तुम्हाला याची कॉपी देऊ. चांगले कामाची लोकांपर्यंत जावी आणि आमचे पंतप्रधान चांगलं काम करतात, गरिबांचं काम करतात, नागरिकांचं काम करतात, देशाचं संरक्षण आणि हित जोपासायचं काम करतायत. त्यांचं या पुस्तकानिमित्त अभिनंदन करतो. सिल्वर वोकर आणि मातोश्रीवर पुस्तक पाठवणार. हा सिल्वर वोकर आणि मातोश्रीवर ही पुस्तक तुमच्या सूचनेनुसार पाठवू. हे त्यांचं नाव लिहून घे व त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे आम्ही पाठवत आहोत असं आपण करू. शरद पवारांच्या पुस्तकातून अनेक महाराष्ट्रातले सत्तांतराचे खुलासे झाले होते. अशी या पुस्तकातून महाराष्ट्रातले सत्तांतराचे खुलासे. शरद पवारनी चूक केली ते आणि मोदी साहेब करणार नाही. पुस्तकात जे काय आहे ना, मी अनेक मुद्दे त्यात सांगू शकतो, वास्तव आणि दिलेली पुस्तकातली माहिती, ते सगळे धरून नाही. ते वास्तव जे आहे खरं ते मोदींच्या पुस्तकात मिळेल. वाचा आणि मग मला प्रश्न विचार.